गुटखा वाहतूक प्रकरणी सूडबुद्धीच्या कारस्थानाचे बळी ठरलेले आरोग्यदूत तुषार जगताप यांच्यावरील गुन्हा रद्द करून त्या खटल्यातून न्यायाधीश राठी यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे। या निकालानं या प्रकरणामागचे षडयंत्र किंग एकनाथ खडसे यांना चांगली चपराक बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून हा सत्याचा विजय असल्याचं तुषार जगताप यांनी या निकालाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलंय। इगतपुरी पोलीस ठाण्यात 11 नोव्हेंबर 2021ला महाराष्ट्र बंदी असलेल्या तंबाखूजन्य अंमली पदार्थ गुटखा वाहतुकीचा गुन्हा दाखल झाला होता। त्या गुन्ह्याप्रकरणी म्हणजेच तब्बल 2 वर्षांनंतर 6 मे 2024ला जगताप यांना अटक करून पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांसमोर पोलिसांकडून जगताप यांच्या रिमांडसाठीचा युक्तिवाद उडवाउडवीचा आणि तोंडी बोलणं संशयास्पद असल्याचं निदर्शनास आलं। तसेच जगताप यांना 2 वर्षाच्या कालावधीनंतर अटक का केली याबाबत ठोस कारण पोलिसांना देता आलं नाही। तसेच या गुन्ह्यात जगताप यांचा सहभाग असल्याचा कुठलाही सबळ पुरावा पोलिसांना सादर करताना आल्यानं कुठल्याही प्रकारचा रिमांड न देता जगताप यांना अटक झाली। त्या दिवशी न्यायालयानं त्यांना जामिनावर मुक्त केलं होतं। या संदर्भात अधिक माहिती देताना तुषार जगताप 6 मे 2024ला कुठलीही पूर्वकल्पना न देता गुटखा प्रकरणातील गुन्ह्यात मला नाहक गोविण्यात आलं होतं। या गुन्ह्यातील पोलिसांची कारवाई पूर्णतः बेकायदेशीर असल्यानं मुदत संपून सुद्धा दोषारोप पत्र कोर्टात दाखल करत नव्हते असं तुषार जगताप यांचं म्हणणं आहे। त्या संदर्भात वारंवार पोलिसांशी पत्रव्यवहार करण्यात आला। माझ्यावर दाखल झालेला गुन्हा खोटा असून त्यातून माझं नाव वगळावे अन्यथा अथवा माझ्यावरील दाखल गुन्ह्यातील पुरावे कागदपत्रे न्यायालयात सादर करावीत अशी विनंती मी सातत्यानं करत होतो। तरी सुद्धा पोलिसांकडून वेळकाढूपणाची भूमिका कायम राहिल्यानं या संदर्भात दाद मागण्यासाठी मी न्यायालयात अर्ज केला। त्यानंतर पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं। 11 नोव्हेंबर 2021ला ज्या वाहनात गुटखा मिळून आला किंवा सदरचा मुद्देमाल माझा होता असा कोणताही माझ्याविरुद्ध आरोप नाही। तसेच फिर्यादीत माझं नाव देखील नाही। फिर्याद ही 11 नोव्हेंबर 2021ला दाखल असून मला या सदर गुन्ह्यात 2 वर्षांनंतर म्हणजेच 2023मध्ये खोटेपणानं गोवण्यात आलं। सदर दोषारोप पत्रात माझ्या विरोधात कुठलाही पुरावा नाही। मला विनाकारण सदरच्या खटल्यात सामोरं जावं लागतंय आणि त्यातून मला मानसिक वेदना होतील असा युक्तिवाद माझ्यातर्फे करण्यात आला होता। न्यायदेवतेनं सर्व बाबींचा विचार करून सदर खटल्यातील संपूर्ण कागदपत्रे तपासून माझ्या विरुद्ध करण्यात आलेला 6 मे 2024चा गुन्हा रद्दबातल ठरवून न्यायाधीश राठी यांच्या न्यायालयानं या खटल्यातून निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिलेत असंही जगताप यांनी सांगितले। या खटल्यात जगताप यांच्यातर्फे प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट राहुल कासलीवाल यांनी काम बघितले।